पश्चिम किनाऱ्याचं रक्षण करत ते पहा समोर कल्याणच्या खाडीत डौलात उभा आहे शिवाजी राजांचं आरमार. स्वराज्याचा पहिला सरखेल दर्या सारंग. इब्राहिम खान, दौलत खान, मायनाक भंडारी हे पण आहेत जोडीला. एक एक मुलूक स्वराज्याला जोडला जातोय. तसतसा बड्या साहेबिणीचा पाराही चढतोय. तीच तर पाहते ना आदिलशाहीचा कारभार. कोण पकडणार शिवाजीला? बड्या साहेबिणीनं भरल्या दरबारी सवाल केला. अफजल खानानं उचलला विडा, निघाला स्वारीवर. थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूला कारण असलेला, शहाजी राजांना दगा देणारा हाच तो अफजल खान. जितका कर्तबगार तितकाच कपटी आणि क्रूर. आणि चाल ती पण बुद्धिबळातल्या उंटासारखी तिरकी. पहिला हल्ला तुळजापूरच्या भवानी मंदिरावर, पुढचा पंढरपूरवर. हेतू राजांनी चिडून उठावं. पण राजे शांत होते. राजांचा विचार खानाला मैदानी प्रदेशात नाही तर जावळीत गाठायचा. कान्होजी जेठांनी वतनावर पाणी सोडून खानाचं फरमान निकालात काढलं. आणि काय विचारता, सगळे वतनदार आले धावून महाराजांच्या मदतीला. खानाचा प्रस्ताव, शिवाजीनं भेटीसाठी वाईस यावं. साध्या भाषेतला हुकूम असतो. राजांचे वकील खानाला भेटले आणि येता येता खानाच्या छावणीची बित्तम बातमी काढली. खानाचा इरादा काही पाक नाही. अफजल खान इकडं खुशीत, शिवाजी काही आता माझ्या तावडीतून सुटत नाही. राजे खानाला भेटणार होते जावळी. खणखणत काढला पणा तो नाग भयंकर. हे चला, हे चला, हे चला. खणखणत काढला पणा तो नाग भयंकर. हे चला, हे चला, हे चला. उचलून विडा शपथ घेतली अफजल खानाने. करून हल्ला धुळीस मिळविन स्वप्न शिवाजीचे. दुमते ज्वालामुखी राजांनी संयम ठेविला. प्रतापगडाच्या वाटेला शामियाना बांधला. खणखणत काढला पणा तो नाग भयंकर. हे चला, हे चला, हे चला. व्यूहरचना केली जाणुनी खानाचा मनसुबा. जावळी जाळी सैन्य मावळी बसे धरूनी दबा. घालून चिलखत वाघ नखे लपविती विठवा. देवी दर्शन करून उतरती गडाखाली शिवबा. खणखणत काढला पणा तो नाग भयंकर. हे चला, हे चला, हे चला. मुलाखत होई दोघांची नसेल तिसरे कोणी. खाना संगे सय्यद बंडा विरोध केला राजानी. दिप्पाड खान उभा मंडपी उतावीळ भेटीला. बाहू पसरून शिवरायांना मिठीत घेण्याला. खणखणत काढला फणा
तो नाग भयंकर खेचला खेचला खेचला. मिठीत घेऊन कुशीत केला वार कट्यारीचा. तिलखत तारी राजाना डाव फते खानाचा. उपसून बिछवा काढती राजे खानाचा कोथळा. मिठीत घेता असा घडला बेटीचा सोहळा. फणफणत काढला फणा तो नाग भयंकर खेचला खेचला खेचला. धाव लागता दगा चिंताळे खान. जीवा महाला हार मारी सय्यद बंडा चिरून. वाहून नेता पालती पाय छाटले भोयांचे. तोडी मुंडके कावजी संभा मूर्ती भंजक थानाचे. फणफणत काढला फणा तो नाग भयंकर खेचला खेचला खेचला. गरजून उठे दडली सेना उडे शत्रूचा धुवा. मेल्या खाना महाग पडला पहाड का सुहा. विजयाच्या जल्लोषाला आले उदाण अमाप. पवाड गाण्या शिवरायाचे पडे डखावरी थाप. फणफणत काढला फणा तो नाग भयंकर खेचला 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 खेचला. तो नाग भयंकर खेचला खेचला. तो नाग भयंकर खेचला. तो नाग भयंकर खेचला खेचला. तो नाग भयंकर खेचला खेचला खेचला. काय घडतंय काही कळायच्या आत मावळ्यांनी धडाधड खानाच्या सैन्यावर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. नेताजी तानाजी कान्होजी पराक्रमाची नुसती चढाओढ लागली होती. हर हर महादेवच्या गर्जना, तलवारींचा खणखणाट, शिंगांचे आवाज, किंकाळ्या, रक्ताचे पाठ जावळी तणाणून गेले. मुसेखान फाजल खान धूम पळाले. अत्याचारांचा बदला घेऊन मावळे विजयोत्सव साजरा करत होते. जय भवानी, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय. राजांनी धडक देऊन वाईपासून पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख जिंकला. सिद्दी जोहर आणि शाहिस्ते खान विजापूरच्या मदतीला धावले. राजांनी मिर्झेचा वेढा उठवून सीमेवरच्या पन्हाळ्याकडे प्रयाण केलं. सिद्दी जोहरचा पन्हाळ्याला वेढा. पावसाळा सुरू झाला. वेढा शिथिल होण्याचं चिन्ह नाही. राजे चिंताक्रांत. शरणागती पत्करायची? छे छे, त्यापेक्षा जीवावर उदार होऊन वेढ्यातून निष्ठून जाऊ. एक धाडसी बेत आकार घेतो. राजांची सिद्धीशी बोलणी सुरू. संपूर्ण शरणागती. जिंकलेला मुलूख आदिलशाहीला परत. आणखी काय हवं? बातमीनं आपलं काम चोख बजावलंय. ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट, वरून पाऊस, पायी चिखल, काटे कोटे अंधार. मावळ्यांची फौज निघाली आहे गडाखाली. बरोबर 2 पालख्या आहेत. एका पालखीत आहेत स्वराज्याचे प्राण आणि दुसऱ्या पालखीत वीज चमकली की पायाखालची वाट तर दिसतीये, पण शत्रूला चाहूल लागली तर लागलीच चाहूल.
आता सिद्धीला बातमी पोचणार. वेढा तर चुकवला. आता गाठायचा विशाळगड. 20 कोसांचं अंतर. विशाळगडाला सुर्वे आणि जसवंत सिंगाच्या फौजेचा वेढा आहे. शत्रूला तोंड देत गड गाठायचा आहे. मसूद पाठलाग करतोय. प्रत्येक क्षण मोलाचा. ती पहा गजापूरची खिंड आलीच. बाजीना एकटं सोडून राजांचा पाय निघत नाहीये आणि बाजी प्रभू निर्धारानं राजाला सांगताहेत. सत्वरी जावे शंका नसावी जा, राजे निर्धास्त जा जा, राजे निर्धास्त जा. सत्वरी जावे शंका नसावी जा, राजे निर्धास्त जा जा, राजे निर्धास्त जा. धरला यमाला मी थोपवून, खिंडीत उभा मी काळाकड्या समगडी पोहोचता. करा इशारा गडी पोहोचता, करा इशारा. काही न तोवर गनिमा समारा जा, राज निर्धास्त जा जा, राज निर्धास्त जा. तीर्थी पडेल बाजी, रक्तातून उठतील लाखो बाजी. शिव प्रभुस्तव जीवन अर्थ, शिव प्रभुस्तव जीवन अर्थ. भगव्या ध्वजाचे करतील रक्षण जा, राजे निर्धास्त जा जा, राजे निर्धास्त जा. लाख जणांचे पोशिंदे आपण, लाख मोलाचा आपुला प्राण. शैल विशाली सुखरूप जाता, शैल विशाली सुखरूप जाता. मिळेल अवघ्या प्रजेश त्राता जा, राज निर्धास्त जा जा, राज निर्धास्त जा. धुआंधार मेघ वरुणी बरसती, जलरुधिराचे पाठ वाहती. रक्तात नहता बाजी शोभले, रक्तात नहता बाजी शोभले. जास्वंदीचे फूल फुलले जा, राज निर्धास्त जा जा, राज निर्धास्त जा. घुसला छातीत बाण सणात, तुटून पडले उठून धावत. आवाज तोफेचा नचये कानी, आवाज तोफेचा नचये कानी. तोवरी बाजी लढे रणांगणी जा,
राज निर्धात जा जा, राज निर्धात जा. विशाल गडावरी भांडी वाजली, ऐकून बाजीनी मान टाकली. कर्तव्य केले जरा घ्यावा, कर्तव्य केले जरा घ्यावा. स्वामी भक्त बदल जाता घ्या, राज मुजरा घ्या घ्या, राज मुजरा घ्या घ्या, राज मुजरा घ्या घ्या, राज मुजरा घ्या घ्या, राज मुजरा घ्या. खिंड पावन झाली, पावन खिंड. तिकडे शिवाजी समजून मसूदनं पकडली दुसरी पालखी. शिवरायांचा पोशाख चढवलेल्या दुसऱ्या शिवानं प्राणांचं मोल दिलं राजांच्यासाठी. उंबरखिंडीत कर्तलबचा पराभव, गनिमी काव्याचा आणखी एक प्रकार. राजापुरात पकडले रेव्हिंटनला, सिद्धीला मदत केल्याचं प्रायश्चित्त. इथंच मिळालं एक अमोल रत्न, बाळाजी आवजी. जंजिऱ्याच्या सिद्धीनं गुलाम म्हणून विकायला काढलं होतं एकदा. मोहीम गाजवून राजे परत आले. पुण्यात शाहिस्तेखानाची अफाट छावणी पडलेली. खुद्द राजांच्या लाल महालातच खानानं ठाण मांडलेलं. शिवाजीराजांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा धाडसी बेत आखला. बेत उधळला तर राजांचं नख देखील दिसायचं नाही. बाशिंग बांधलाय, वरघोडा सजलाय. अहो बाशिंग बांधलाय, वरघोडा सजलाय. वऱ्हाड चाललंय पुण्याला, वऱ्हाड चाललंय पुण्याला. यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला. औरंगजेबाच्या मामाचं लाल महाल जाणूचा, जरात घेऊया कानूचा. वटार खाण्याचा वरचा महाल शाहिस्तेखानाचा. मुहूर्त धरलाय रात्रीचा, खान मामाला पळवायचा. यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, हा यायचं बरं का
बरं का लग्नाला, तुम्ही यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला. राजांचं भारी गणी मी गावा मजन्यारी, असलेलं सीन गमतीचं पाहायला कुठे मिळालं. यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, यायचं बरं का लग्नाला, अहो यायचं बरं का लग्नाला, तुम्ही यायचं बरं का लग्नाला, 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 तुम्ही यायचं बरं का लग्नाला. शिवाजी राजांनी सुरत लुटला. जणू सापाच्या शेपटीवर पाय पडला. मिर्झा राजेंची नेमणूक झाली शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी. बरोबर दिलेर खान 80,000 फौजेनिशी. मिर्झा राजे अत्यंत धोरणी मुत्सद्दी शूर सेनापती, औरंगजेबाचे एकनिष्ठ सेवक. मिर्झा राजांनी पुरंदरवर हल्ला चढवला. स्वराज्यातली गावं जाळून भस्मसात केली आणि फिरून सैतानी अंमल सुरू झाला. मुलूक उद्ध्वस्त होत होता. प्रजेचे हाल महाराजांना पाहावेनात. ते व्यथित झाले. पुरंदर पडला आणि त्याचबरोबर गमावला एक मोहरा, मुरारबाजी देशपांडे. राजांनी शरणागती पत्करली. 23 किल्ले, 40 लाख होऊन आणि तितकाच मुलूक. काळजाचा तुकडाच जणू काढून दिला. शंभूराजांना ओलीस ठेवलं. गुडघे टेकून औरंगजेबाचं फरमान स्वीकारलं. फक्त स्वराज्यासाठी, स्वराज्यासाठी. सारा अपमान घेऊन राजे निघाले आग्र्याला बादशहाची भेट घ्यायला, बरोबर शंभू बाळाला घेऊन. पण दरबारही अपमानच होता स्वागताला. धूर्त कपटी औरंगजेबानं केला अपमान. राजे सहन नाही करू शकले. औरंगजेबानं राजांना कैद केलं. फुलात खानाचे चौकी पहारे बसवले. सुटण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ झाले. आग्र्याला प्रयाण केल्यापासून महाराजांचं काहीच कुशल न समजल्यानं माँसाहेब अत्यंत काळजीत होत्या. पुत्राच्या चिंतेने व्यथित झालेलं मातेचं हृदय शंभू महादेवाची आळवणी करीत होतं. सत्वर समा
आणि इकडे शिवाजीला पकडल्याच्या आनंदात मशगूल असलेल्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराज शिताफीनं कैदेतून निसटले, मृत्यूच्या जबड्यातून. कडू 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 लगे शेगनच्या घाला, कडू 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 लगे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कडू 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 लगे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. आजारी करता बहाणा, अहो वैद्याचे औषध आणा, कलमेवा मिठाई नजराणा, लाभे दुवा सकलांचा, दुवा फुलात खानाचा. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. दोन मिठाई पेटऱ्यात, शंभू शिवबा त्यात, चलकी भोई अल्लाद, भाग चला मेवान्यारा, कबूल गेला पहारा. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. देशांतर करून हिरोजी, झोपला बनून शिवाजी, लावली प्राणाची बाजी, कणतो हाय आजारी, खेपी कायमधारी. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कपटनीतीला शहयुक्ती, सेवकांची स्वामी भक्ती, स्वराज्याची शक्ती, खानाला दाबिला हिसका, झाली आग्र्याहून सुटका. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. कडू 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 लागे शेगनच्या घाला, आग्र्याची खाची मिठाई. शिवाजीराजे राजगडावर परत आले, बादशहाबरोबर तह केला, पण फार काळ टिकला नाही. औरंगजेबाचा इरादा पाहून राजाने पुन्हा चढाई केली. कोंढाणा, मोलाचा प्रचंड गड, तो स्वराज्यात परत यावा ही मासाहेबांची इच्छा. अवचित त्याच वेळेला सुभेदार तानाजी गडावर आले, मुलाच्या लग्नाची अक्षत द्यायला. मासाहेबांची इच्छा ऐकली मात्र सुभेदार उठले आणि म्हणाले, महाराज आज्ञा द्या, आधी लगीन कोंढाण्याचं. गड सर झाला, पण तानाजी महाराजांचा सवंगडी गेला. कोंढाण्याचं लगीन आधी लावून कोंडाजीनं फक्त 60 मावळ्यानिशी पन्हाळा जिंकला आणि विजयाची दौड सुरू झाली. गडामागून गड सर होऊ लागले, स्वराज्याला फिरून वैभव प्राप्त झालं. महाराजांच्या कर्तृत्वाच्या वार्ता ऐकून वेदोनारायण गागाभट्ट काशीहून निघाले महाराजांच्या दर्शनाला. न्यायनिवाडा, सैन्य, किल्ले, सारा वसुली, राज्यकारभार, राज्याच्या सर्व अंगांचा उत्तम अभ्यास असलेला, सर्वार्थानं महापराक्रमी, नीतिवंत हाच एकमेव राजा. याला राज्याभिषेक झालाच पाहिजे, म्हणजे याच्या शब्दाला अर्थ प्राप्त होईल. तख्ती बसावे हा त्यांचा उपदेश राजांनी शिरसावंद्य मानला. वार्ता दुमदुमली, शिवरायांना राज्याभिषेक होणार, राज्याभिषेक होणार. राजपरिवार, राजप्रतिनिधी, अष्टप्रधान, विद्वान, निमंत्रित, सज्जन आणि शिवबावर जीवापाड प्रेम करणारी भोळी भाबडी जनता, सर्वांच्या साक्षीनं राज्याभिषेक होतो आहे. शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय!
उगवला युगायुगानी आज उगवला चैतन्याचा दिन राजाभिषेक शिवरायांचा शुभ दिन शुभ समयाला रायगडी स्वर्ग उतरला रायगडी स्वर्ग उतरला टिपण्या सुवर्ण क्षण सागर नदी किनारी विंध्य सह्या कडे कपारी सागर नदी किनारी रानीवनी दख्खन पठारी रानीवनी दख्खन पठारी आनंदे मोहरून चमचमत्या नक्षत्रांचे उजळले 9 लाख दिवे सनई सुरानी धुंद व्हावे सनई सुरानी धुंद व्हावे मंत्रमुग्ध त्रिभुवन प्रतिष्ठापना गजाननाची प्रतिष्ठापना गजाननाची आशीर्वादा माय भवानी आशीर्वादा माय भवानी झाली तयारी अभिषेकाची झाली तयारी अभिषेकाची वेदो नारायण अमृत क्षण तो समीप येता वेद घोष पंडित करिता सिंहासनी सुवर्ण मंडित सिंहासनी सुवर्ण मंडित राजे विराजमान राजछत्र मस्तकी धरती राजछत्र मस्तकी धरती गागा भट्ट घोषित करीती गागा भट्ट घोषित करीती जय 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 शिव छत्रपती
जय 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 शिव छत्रपती सोन फुले घुसळून नाचले आनंद वन भुवन नाचले आनंद वन भुवन क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदुपत पातशः महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू धर्माला प्राताला भला दैन्य दुःखाचा काल लोपला जरी पटका तो नभी फडकला जरी पटका तो नभी फडकला धर्माचे शासन नाचले आनंद वन भुवन 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 नाचले याच आनंदाच्या क्षणासाठी जीव आतुरला होता राजा. आज आम्हाला आमचं राज्य आमचा राजा मिळाला. आता लाचारी नाही, गुलामी नाही, कष्टांचं चीज होईल, अमृताचा घास मुखी पडेल. तू पेरलेलं स्वातंत्र्याचं बीज या मातीत अखंड रुजत फुलत राहील. इथल्या मातीवर जीवापाड प्रेम करणारा, प्रजेसाठी त्याग करणारा, दुष्टांचा संहारक, न्यायासाठी झगडणारा, चारित्र्य संपन्न महापराक्रमी राजा. परमेश्वराचा अवतार याहून वेगळा तो काय असणार. या आमच्या परमप्रिय दैवताला कोटी कोटी दंडवत, कोटी कोटी दंडवत.